नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. कोतवाल भरतीचं वारं सध्या वाहत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. जवळपास 3000 पर्यंत आसपास जागा भरण्यात येणार आहेत आणि त्याही नोव्हेंबर अखेरीस ही भरती कंप्लीट झाली पाहिजेत. मग जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे किंवा परीक्षा कधी असणार आहे, हे सर्व ऑथेंटिक सोर्सवरती डिटेल मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या बांधवांना या ठिकाणी कोतवाल व्हायचं आहे अशांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यापर्यंत आणि ग्रामीण भागापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यांना हे समजलं पाहिजे की आता ही प्रोसेस या ठिकाणी लवकरात लवकर सुरू होत आहे. मग तुमचे अर्ज कधी मागवले जातील, त्यानंतर तुमची तुमचं त्या ठिकाणी अर्जाची छाननी आणि तुमची परीक्षा कधी असणार आहे हे सर्व या ठिकाणी आता पाहणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, ही पाहायला आपण चालू करूया. व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत बघा. अगदी काही क्षणामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी विश्लेषण करतो. तत्पूर्वी जी ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे ते तलाठीची आणि त्यामध्ये अजून इतरही पोस्ट आहेत, त्याबद्दल तुम्हाला पूर्व परीक्षेची बॅच लावायची असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच या ठिकाणी आपण देत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, अगदी 1499 रुपयामध्ये रक्षाबंधन पासून ही बॅच या ठिकाणी तुम्हाला ऑफर मध्ये देण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा 5000 रुपये फी होती, डिस्काउंट मध्ये 2500 रुपये दिली आणि आता फक्त 1499 रुपयामध्ये ही बॅच आपण देत आहोत. या बॅच मध्ये महाराष्ट्रात टॉप ऍडमिशन असलेली महाराष्ट्रातील तलाठी फॅक्टरीची ही बॅच आहे. 9226018181 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅच बद्दल संपूर्ण माहिती तुम्ही घ्यायची आहे. आपण पाहतोय बघा, कोतवाल भरती संदर्भात आता पहिली जी मी तुम्हाला बॅच सांगितली ती तलाठीची होती. तलाठी हा कोतवालचा त्या ठिकाणी गाव पातळीवरचा बॉस असतो, कारण तलाठीला हा सहाय्य करणारा कोतवाल, अर्थात आपण त्याला आता नवीन नाव दिलेलं आहे महसूल सेवक. महसूल सेवक बघा, महसूल सेवक हा आपल्या गावामध्ये दवंडी देणारा हा कर्मचारी महसूल विभागाचा आपल्याला पाहायला मिळतो. बघा आता हे आहे 25/8/2026 परिपत्रक आहे आणि यामध्ये महसूल व वन विभागाचं हे परिपत्रक या ठिकाणी पाहायला भेटते आणि आपल्याला जालना जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणून हे आपल्याला पाहायला मिळते. बघा आता यामध्ये 2912 पदांची भरती प्रक्रिया महसूल सेवक अर्थात कोतवालची राबवण्यात येणार आहे आणि ती भरती प्रक्रिया कधी पूर्ण करायची सांगितलेली आहे. ही भरती प्रक्रिया 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत म्हटले तात्काळ तातडीनं कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्याबाबत या ठिकाणी कळवलेलं आहे. बघा आता ही महसूल सेवक पद भरण्याबाबत 2026 हे परिपत्रक या ठिकाणी पाहायला भेटते. आता मग त्याबाबत काय हालचाली असणार आहेत बघा. मागासवर्गीय कक्ष विभाग आयुक्तालय बघा, मग बिंदू नामवली नोंद वही मंजूर करून घेण्याबाबत कधीपासून 24 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी बिंदू नामवलीची नोंद वही तुम्हाला मंजूर करून घ्यावी लागेल. बघा विभागीय आयुक्तालय स्तरावरती बिंदू नामवली मंजूर करण्याचा कालावधी 9 सप्टेंबर असणार आहे. बघा लक्षात घ्या. आता बिंदू नामवली मंजूर झाल्यानंतर पुढची प्रोसेस कोतवाल भरती कामी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करायची. उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत जे असतात 2-3 तालुक्याला मिळून एक प्रांत असतो बघा. उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ती निवड 10 सप्टेंबर रोजी या ठिकाणी ही निवड समिती गठीत करायची आणि ही निवड समिती या ठिकाणी कोतवाल भरतीचं पूर्णपणे देखरेख करेल आणि नियमाचं पालन करून कोतवाल भरती पूर्ण करण्यासाठी ती समिती काम बघेल. त्यानंतर कोतवाल भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध कधी होणार आहे लक्षात ठेवा. 15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व कोतवाल भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. बघा 15 सप्टेंबरला जाहिरात कोतवालची येणार आहे, त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा. 1-2 महिन्यामध्ये या सगळ्या प्रोसेस कंप्लीट होऊन जातील आणि कोतवाल भरती पूर्ण होईल आणि कोतवाल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कामावरती हजर व्हाल. बघा आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा कधी होणार आहे. 30 सप्टेंबर रोजी लगेच तुमची लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची. लेखी परीक्षेला आता जाहिरात प्रसिद्ध होईल बघा कधी 15 तारखेला, म्हणजे 15 सप्टेंबर रोजी तुमची जाहिरात प्रसिद्ध होईल. बघा 15 सप्टेंबरला तुमची जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी
10 दिवसाचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा, त्यामुळे 10 दिवसाचा तुम्हाला 10 ते 15 दिवसाचाच कालावधी त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी दिला जाणार आहे. आणि 30 तारखेला लगेच 15 सप्टेंबर झाले की 30 सप्टेंबरला तुमची कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे त्याची यादी त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरती किंवा ते ऑनलाईन प्रसिद्ध करतील. लक्षात घ्या, लगेच 30 तारखेला होणार आहे. म्हणजे तुम्हाला 10-12 दिवसाचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी दिला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक असणारे डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवावे लागतील. त्यानंतर प्रवेश पत्र कधी उपलब्ध करून देणार आहेत बघा, 1/10/2026 ते 3/10/2026 या वेळेत ज्यांना प्रवेश पत्र पोस्टाने प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांना तात्काळ या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे. तुमची परीक्षा कधी असणार आहे? लगेच 10 तारखेला असणार आहे परीक्षा. किती तारखेला? 4 तारखेला परीक्षा असणार आहे ऑक्टोबर मध्ये. लक्षात ठेवा, 30 सप्टेंबरला म्हणजे सप्टेंबरच्या महिना अखेरीस तुमची पात्र अपात्र यादी जाहीर होईल आणि लगेच 4 दिवसात तुमचा लगेच पेपर आहे. किती तारखेला आहे? 4 ऑक्टोबर रोजी तुमचा या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेची तारीख पाहून घ्या. लेखी परीक्षा 4 ऑक्टोबर 2026. लक्षात ठेवा, ज्यांना प्रवेश पत्र या ठिकाणी भेटलं नाही त्याबाबत 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. आणि तुमची लगेच 4 तारखेला कोतवालची परीक्षा असणार आहे. त्यामुळं तातडीनं तयारी लागा. ही वेळ या ठिकाणी जवळ आलेली आहे आणि परीक्षेची वेळ सकाळी 11 ते 12:30 या वेळेत तुमची परीक्षा होणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आता बघा, आपण या ठिकाणी काय पाहिलं, जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे त्याची डेट पाहिली. परीक्षा कधी असणार आहे तर बघा 4 ऑक्टोबरला तुमची परीक्षा असणार आहे. बघा, ही माहिती खूप महत्वाची आहे कोतवाल भरती करणाऱ्यांसाठी. बघा, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तयारीला लागा. आवश्यक असणारे डॉक्युमेंट कलेक्ट करा. काय डॉक्युमेंट लागतात त्याबाबत सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी मी पुढे घेऊन येत आहे. तुर्तास या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेट मध्ये. धन्यवाद.